पद्धतीने दुरावा झाला काय दिसतंय। आशाताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादांनी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र गेलं पाहिजे। हो, मी पाहिलं तुमच्या चॅनल। काय वाटतं ताई तुमच्या? थांब ना, मी एक लोकप्रतिनिधी आहे, मला वैयक्तिक इमोशन्स बोलायचा अधिकारच नाही, कारण का मी लोकसेवेत। एक तर माझं कुटुंब हे वेगळं आहे, माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं। तुम्हाला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं, पहिली मी मतदान केल्यानंतर आशा काकींच्याच पाया पडायला गेले, जे मी अनेक वर्ष करत आले। त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य याच्यात कधीच गेलं। भावना व्यक्त केल्या, त्याचं भावना व्यक्त करायचं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे। नाही, रिक्त पद ही अनेक ठिकाणी आहेत, म्हणजे मग पोलीसमध्येही आहेत, म्युनिसिपॅलिटीमध्ये पण आहेत। त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसत आहे त्या सरकारमध्ये। त्यामुळे मी तर ठरवलंय 5 वर्ष सीएमांनाच पत्र लिहायची काय कामं असतील तर, कारण का तुमच्या सगळ्या चॅनल्सवर शपथ घेतल्यापासून तेच मला ऍक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे। त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे, रिक्त पदांचाही मी करणार आहे, आणि लवकरात लवकर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन लवकरात लवकर यावी, कारण का सर्वसामान्य मायबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतोय, नगरसेवक नाही आहेत कुठे। त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा, याचा पाठपुरावा मीही स्वतः त्यांच्याकडे करणार आहे। मग मी पण तेच केलं ना, मी काय म्हणाले की पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहेत, मी पण तेच बोलले, मी काय वेगळं नाही बोलले सामनापेक्षा। एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोड मध्ये दिसतोय, त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस, तेच ऍक्टिव्ह दिसत आहेत। ते नाही मला माहिती। एक एक प्रश्न घ्या, तुमचा प्रश्न। धनंजय मुंडेंवरती नेमकं काय मत आहे, कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देताना दिसत नाही, सगळ्या याच्यामध्ये सगळे विरोधात आहेत। मला असं वाटतं आता SIT लावली, आणि शेवटी कसं आहे, एका सशक्त लोकशाहीमध्ये मी तुमच्याच चॅनलवर एक मोठी सभा बघितली, त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक, म्हणजे हे माणुसकी विरुद्ध ही जी काही अतिशय गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही, तो माणुसकी वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे। आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये, आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा, कारण का तुमच्या चॅनलवर सातत्याने त्या कुटुंबाचे, त्या छोट्या मुलीचे अश्रू हे प्रचंड अस्वस्थ करणार आहेत। आणि सगळेच जर एकत्र बीडमध्ये आले असतील तर त्या देशमुख कुटुंबाला, आणि बीड आणि परभणी या दोन्ही प्रश्नांसाठी सगळ्यांनी राजकीय मतभेद टाकून काही प्रश्नांसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत, पारदर्शकपणे झाले पाहिजेत, आणि या राज्याला तो खून, ती हत्या कशी झाली याचं उत्तर जे प्रशासनामध्ये त्यांनी दिले पाहिजे, दोन्ही परभणी आणि बीड दोन्ही केसमध्ये।